पूजेची तयारी चालू आहे इथं. हां हां बरं. साफ आहेत नाही एवढे खराब निघाले. हे एक शार्ट निघतात का नाही की मग इथे स्वामीची पूजा चालू आहे. अजून हे मंदिरला जायची तयारी. अजून काही सामान घ्यायचे ह्याच्यामध्ये. आणि इथं घरच्या देवाची तयारी. इथं घरामध्ये बी महादेवाची पिंडाची पूजा करायची मला. अजून भरपूर काही काम आहे. लेकरांचा टिफिन दिले आणि प्रसादसाठी हलवा केले. श्री स्वामी समर्थ. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असणार. तर आज आहे सेकंड सोमवार आहे. तर सेकंड सोमवारची तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. आणि आता जस्ट घरातली पूजा झाली. एवढी गरमी होलेली आहे 2 दिवसापासून. खूपच गरमी होलेली आहे. तर आणि आता पूजा कंप्लीट झाली. इथं स्वामीची पूजा कंप्लीट झाली आणि इकडं म्हणलं तर देवाची पूजा कंप्लीट झाली आणि लिंगाची बी पूजा कंप्लीट झाली. सगळं झालं. पूजाचं काय मी शूट केलं नाही, काय नाही. हर वेळेस तेच कशाला, त्याच्यामुळे ते काय शूट केलं नाही मी. आणि बाकीचं आता मला मंदिरला जायचे. पूजा झाली, स्वयंपाक झालं, लेकरांचे टिफिन गेले आणि बाकीचं आता मला मंदिरला जायचे. सगळ्यात जास्त मला मंदिरला एवढं उशीर झाले ना ते सांगूच नका. आणि सगळेजण जाऊन आले. आत्ताचा टाईम भरपूर झाले. टाईम मी सांगू शकत नाही. तर पूजाची इथं तयारी झाली. फक्त सामान 1-2-3 सामान अजून घ्यायच्यात, बस दुसरं काही नाही. आणि बाकीचं झालं. सोनी जरा काम करायला हे आणि आम्ही 2 जण जाणार मंदिरला. आणि तुम्ही बघा त्यावेळेस काय जास्त शूट करणार नाही. 2 दिवस जरा गॅप झालं कारण की घरामध्ये सोयरे बी आलती आणि आमची वहिनी आलती. जरा घरात कुणी आलं तर ना आम्हाला शूट करता येत नाही. म्हणजे करता येत नाही असं काही नाही, करू शकते मी. जरा काम भरपूर होतं त्याच्यामुळे करू शकले नाही. थोडं शूट केले, ती मी घालीन. तर तुम्ही बघा पूजा झाली. आता चला तर मग मी आता मंदिरला जाते. गेल्या वेळेस जी मंदिर दाखवली ना मी व्हिडिओमध्ये ते आहे काशीबुग्गाचं मंदिर आहे. तर आज जी आहे ना इथं जवळच आहे, आमच्या घरापाशी मंदिर आहे. मी तिथं जाणार आणि तिथं थोडी क्लिप काढून तर मी मंदिरला जाणार. मंदिरला जाऊन पूजा तीन करून थोडं शूट करणार. सोबत कोणतर आलं तर. मी तर ह्यांना म्हणले चला म्हणून, तर आम्ही 2 जण जाणार. तर खूप गरमी उलाले, माझी हालत कशी झाली. तर मग तिथलं थोडं शूट काढून घालणार. आणि तुम्ही पुरा व्हिडिओ बघा, स्किप करू नका. स्टार्टिंगपासून एंडिंग पतर बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जे कुणी नवीन आहेत ना ते प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग मी पूजाला जाते. आता पूजेची तयारी झाली, हे बी रेडी झाले. आता चला मी जाते. इथे देवाची पूजा झाली. खाली पूजा लिंगाची पूजा केली, महादेवाची पिंड आणि नंदीची. आणि वरी नॉर्मल रोजच्या देवाची पूजा झाली वरी. आता हे मला जायची तयारी. आज काही जास्त पूजाचं टाकले नाही, तरी मंदिरचं थोडं होईल. आणि आणि स्वामीची पूजा झाली कंप्लीट. चला तर मग मी आवरते, आवरून निघते. खूप लेट झाले मला. बरे आहात त्या? एकदम मस्त. लई दिवसांतर दिसला. तुझी माझी वेळ एक होत नाही. आई सेकंड मूग आहे. नाही, सेकंड तीळ राहते. तीळ मी कालच बघितले कॅलेंडर मध्ये. हां, कॅलेंडर मध्ये पाहिली का तू? होय. असं काय
यांची पूजा झाली की दिवे लावते तवर आधी मी जाऊन येते आतमध्ये खूप. बरं बरं मला फक्त 4 दाणे तिळाच्या ह्याच्यात टाकून हां दे हां मला, घ्या घ्या मुगामध्ये टाकून दे. बरं बरं. सकाळी सकाळी गर्दी राहते. हां मी आतमध्ये जाते तर. बुधवारी चालव का? बरं बरं. वजायचं वर्ष साथ आहे. हां लई वर्षानंतर चालू वाटतं अहमदपूरला. नाही आता आई गेली तेव्हा गेली, परवा भाऊ गेला तेव्हा गेलो. का बी गेले? केव्हा किती महिने झाले? होय मला का माहित नाही. आई गेली की त्यांना पण म्हणला मी पण येतो चला आई. बरं बरं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. इथे झाली माझी पूजा झाल्यावर अजून येणारे लोक जी आता नंतरच्याला आले ना त्याने कुणी पाणी कुणी दूध असं घालत होते. पूजा करणारे करून जात होते आणि येणारे येऊन पाणी आणि दूध घालत होते. आणि हे आहे हनुमानजीचं मंदिर. हनुमानजीच्या मंदिरामध्येच गणपती, नवग्रह आणि हनुमानजी आणि महादेवाचं शिवलिंग तर सगळे देव आहेत तिथं हनुमानजीच्या मंदिरमध्ये. तर हे आहे गणपती, बाकीचं हे हनुमानजी आणि तिकडं नवग्रह आहे. माझं चार्जिंग खतम झाली त्याच्यामुळे मी पुढे अजून काही शूट केलं नाही काही नाही. बघू अजून पुढच्या सोमवारी एकदम चांगलं शूट करेल. आणि हेनी मंदिरला येणार होते पण ह्याला एकदम कॉल आला आणि ह्यानी जरा कामानं बाहेर गेल्यावर मग ह्यानी काय आलं नाहीत काही नाही. मी एकटीच गेले मंदिरला, एकटी जाऊन आले. मग आल्यावर सगळ्यांना भुका लागले. ह्यानी बी आले लगेच एक अर्ध्या घंट्यानं आले. आल्यावर मग सोनीचा उपवास होता, माझा उपवास होतं तर आमच्या दोघी उपवास सोडणार होतो आम्ही. तेवढ्यात ह्यानी आले तर ह्यांना बी जेवायला वाढायचं होतं. इकडं प्लेट लावत आहे मी. तर प्लेटामध्ये आहे सपक डाळ, दही आणि हुकमा. सोनीला आवडते हुकमा तर तिनं कर म्हटल्यानं हुकमा केले. आणि चपाती, मेथीची भाजी, गोडमध्ये हलवा केले आणि भात आणि मिरच्या तळले आणि आचार आणि बाजूला पापडं एवढं केलं ती मी उपास सोडण्यासाठी. तर इकडं मी प्लेट वाढले आणि सगळेजण आम्ही बसलो जेवायला. आणि सपक डाळीमध्ये तूप टाकले. आणि उपास सोडताना मेन म्हणलं तर ना उपास सोडण्याच्या पहिलं थोडं तूप तर खायला पाहिजे उपास सोडताना, नाहीतर मग बेलपत्री तर खायला पाहिजे, नाहीतर मग मुळा तर खायला पाहिजे. फर्स्ट ते खाऊनच आपण उपास सोडायचो. बापरे बाप किती येले पाणी. 2-4 दिवसापासून पुरा आबाळ होतं. आता कंप्लीट 2 घंट्यापासून पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळे 3-4 दिवसापासून गरमी म्हणजे गरमी होती. तर आज फायनली पाऊस पडले. आता थंड वाटेल. तिकडं झाडाची साफसफाई बी करायची होती. आज करावं म्हणलं होतं. जरा उपास सोडल्यावर जरा झाडाकडे बघावं असं विचार केला होता. आणि इथे एक नारळाचं झाड आहे आणि खाली एक नारळाचं झाड आहे. ते 2 कुंड्यामध्ये 2 लावायचे होते. आणि थोडं झाड जरा खराब झाल्यात ते साफसफाई बी करायची होती आज. ह्यांनी बी आज घरामध्ये आहेत. पण आता पाऊस लागले आता काही करू शकत नाही, उद्याच्यालाच करावं. बाकीचं हे चूल ना स्वयंपाक करायला आम्ही आणतो पण एक बार बी असं करणं झालं नाही. 2-4 बार भिजली हे चूल. मग आता एका दिवशी करीन मी ह्याच्यावर स्वयंपाक. अजून कपडे धुवायचे भरपूर काही काम आहे. आत्ता जस्ट उपास सोडले मी. पाऊस तर मस्त येऊ लागले. 2-4 दिवसापासून खूपच गरमी होती. जरा बाहेर जायचं होतं जरा सामान आणायला. पण आता हे पाऊस लागले. आता तिथं पाणी रुकले वाटतं. इथं पाऊस किती पाऊस. अरे मध्ये कचरा चाले वाटतं. एक बार बघावं लागलं. खूपच पाऊस आहे. बघा इकडं आमच्या इकडचं पाऊस. सोनी काय करायला आहे बघूत. छान आहे वातावरण एकदम मस्त. सोनी झोपले ही ना.
किती अंधार पडलाय खाली. पाऊस इकडचं पुरा इकडे उरलेले. इथे एक नारळाचं झाड आहे, हे एक वरी लावायचे. उद्या बघावं लागेल झाडाकडे जरा. पुरं इथपर्यंत वल्ल झालंय. त्याच पूजा केलेली रांगोळी. आता जरा आराम करते. अजून सांच्या पारी बघत पाऊस उघडलं तर आम्हाला बाहेर जायचे जरा. बुक कसं भिजले चिकू? चलत चलत का पर व्हॅन मध्ये आलं नाही का? हाँ वैन को छोड़ा चलते हुए आया फिर क्यों? कौन पापा?